आपल्या आजूबाजूला निसर्गाच्या विविध छटा आपण पाहतो. झाडे, फुले, पशुपक्षी, कीटक आणि इतर बऱ्याच सजीव आणि निर्जीव गोष्टी. त्यातल्या बऱ्याचशा आपल्याला माहीतही नसतात. निसर्गाच्या अशाच रोचक गोष्टींची माहिती सुद्धा आम्ही आपल्या व्हिडिओतून आपल्यासाठी आणत आहोत. तर पाहत रहा गुरिल्ला ॲडव्हेंचर्स यूट्यूब चॅनल. हे पान पाहिल्यावर तुमच्या मनात अरे हे तर आपट्याचं झाड हे वाक्य नक्की येऊन गेलं असेल. पण तुमची गल्लत होते. हे पान आपट्याच्या झाडासारखं दिसलं तरी हे झाड आपट्याचं नाही आहे, तर गुलमोहर कुळातील कांचन या झाडाचं आहे. आज याच वृक्षाची माहिती आपण घेत आहोत. फॅबेसी कुलाच्या सिसॅल्पिनिऑइडी उपकुलातील काही वनस्पती कांचन या नावाने ओळखल्या जातात. कांचन वृक्षामध्ये कांचन, पिवळा कांचन, सफेद कांचन आणि रक्तकांचन या प्रमुख जाती आहेत. त्यापैकी रक्तकांचन या वृक्षाची माहिती आपण आज घेत आहोत. भारतात उगवणाऱ्या औषधी वनस्पतीपैकी ही एक वनस्पती आहे. भारतातील संस्कृतीमध्ये ज्या पुरातन वृक्षांचा उल्लेख केला आहे त्यात या झाडाचा उल्लेख देखील आढळतो. हा वृक्ष संपूर्ण भारतीय असून आसाम, म्यानमार, छोटा नागपूर आणि मध्य प्रदेशात ही झाडे खूप आढळतात. या झाडाला मराठीत कांचन, इंग्रजीमध्ये ऑर्किड ट्री किंवा माउंटन एबनी म्हणतात. हिंदीमध्ये यालाच कचनार असे म्हटले जाते. तर संस्कृतमध्ये या झाडाचा उल्लेख कांचनार किंवा कोविदार असा आढळतो. या झाडाचा आकार मध्यम असतो. हिवाळ्यात पानगळ होणारे हे झाड साधारण 10 ते 12 मीटर उंच वाढते. याच्या खोडाची साल तपकीर रंगाची आणि थोडी गुळगुळीत असते. या झाडाचे लाकूड हलके आणि टिकाऊ असल्याने त्याचा बांधकामात आणि सुतारकामात उपयोग होतो. याची पाने आपट्याच्या पानांसारखी दिसली तरी ती आपट्याच्या पानांपेक्षा मोठी असतात आणि टोकाशी ती थोडी टोकदार असतात. म्हणजे गाई गुरांच्या खुराचा ठसा वाटावा अशी ही पानं दिसतात. हल्ली दसऱ्याला आपट्याची सांगून जी पाने आपल्याला विकली जातात ती खरं तर याच वृक्षाची असतात. याच्या पानांच्या सममितीय आकारामुळे दोन पत्रे एकमेकांना जोडल्यासारखी दिसतात. म्हणजे एखादे पुस्तक दिसावे अशी याची पाने दिसतात. म्हणून कदाचित याला संस्कृतमध्ये युग्मपत्र असेही म्हटले जात असावे. या वृक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे याची फुले. गायीच्या कानांच्या आकाराच्या 5-5 पाकळ्या असलेली सुंदर मोहक फुले म्हणजे ह्या झाडाची शान आहेत. रक्तकांचनाला सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान या सुबक गुलाबी लाल रंगाच्या फुलाचा बहर येतो. संपूर्ण झाड या फुलांनी झाकले जाते. अगदी खोडाच्या पायथ्याशी ज्या नवीन फांद्या फुटलेल्या असतात त्यांनाही फुले आलेली असतात. या फुलांमुळेच कदाचित या झाडाला सुशोभीकरणासाठी प्राधान्य देण्यात येत असावे. हा वृक्ष शिंबावंत या प्रकारचा आहे. म्हणजेच या झाडाला फळे ही शेंगांच्या स्वरूपात लागतात. साधारण अर्धा 1 फूट लांबीच्या याच्या शेंगा कोवळ्या असताना हिरव्या तर सुकल्यावर तपकिरी आणि टणक होतात. त्यात मोठ्या बटणांच्या आकाराच्या 10 ते 15 बिया असतात. या शेंगा झाडावरच सुकून फुटतात आणि बिया जमिनीवर फेकतात. त्यातूनच नवीन झाडे उगवण्यास मदत होते. रक्तकांचन वृक्ष खूप औषधी आहे. दमा, त्वचेचे विकार, पोटांचे आजार, सर्दी खोकला यांवर तर या झाडाचे औषधी उपयोग आहेतच. परंतु कर्करोगावरील इलाजासाठी सुद्धा याचा वापर होताना दिसतो. याच्या कळ्या आणि फुले मूळव्याध आणि मासिक धर्मातील त्रासावर गुणकारी आहेत. संपूर्ण देशी असलेला आणि संपूर्ण उपयुक्त असलेला हा वृक्ष पाहून मन प्रसन्न झालं नाही तरच नवल नाही का? म्हणूनच रक्तकांचन वृक्ष सुशोभीकरणासाठी का होईना पण लावला जातो आहे आणि जोपासला जातो आहे हे पाहून आनंद नक्कीच होतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा किंवा कमेंट करा. व्हिडिओ लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला
विसरू नका. तसंच आमच्या पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा. पुढला व्हिडिओ घेऊन लवकरच येत आहोत. तोवर वाट पहा. धन्यवाद.